नांदेड येथील हदगाव येथे प्रेम प्रकरणातून झालेल्या हत्ये प्रकरणात युवकाच्या खुनाबाबत भारतीय क्रांती दलातर्फे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली। प्रेम प्रकरणातून झालेल्या या हत्या प्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालून मुलीचे वडील, भाऊ व सहभागी सर्व आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी भारतीय क्रांती दलातर्फे विभागीय आयुक्त यांना दिलेल्या निवेदनामार्फत करण्यात आली। या मागण्यांबाबत भारतीय क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष शैलेंद्र मिसाळ यांनी सविस्तर माहिती माध्यमांद्वारे बोलताना दिली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, छत्रपती शाहू महाराजांचा, लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, ताटेच्या मारेकरला फाशीची शिक्षा होत कशी नाही, सक्षम ताटेच्या मारेकरला फाशीची शिक्षा, सक्षम ताटेच्या मारेकरला फाशीची शिक्षा होत कशी नाही, होत कशी नाही, सक्षम ताटेच्या मारेकरला फाशीची शिक्षा, सक्षम ताटेच्या मारेकरला फाशीची शिक्षा होत कशी नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं, लोकशाही अण्णाभाऊ साठेंचं, सक्षम ताटेच्या मारेकरला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काय सांगणार आज काय? नांदेड जिल्ह्यामध्ये हदगाव या गावामध्ये सक्षम ताटेला प्रेम प्रकरणातून त्या आचलच्या भावाने आणि वडिलांनी त्याची निर्घृण हत्या करण्यात आली, त्याच्या अंगावर गोळ्या झाडण्यात आल्या, त्याला फरशीने ठेचून मारण्यात आले आणि हे महाराष्ट्रामध्ये सैराट सारख्या अशा बऱ्याच घटना घडत आहे आणि या घटनेचा निषेध म्हणून आज भारतीय क्रांती दलाच्या वतीने आम्ही आंदोलन करत आहोत। या महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस सरकारने आतापर्यंत त्यांच्या कार्यकाळामध्ये अशा भरपूर घटना घडलेल्या आहे आणि अनुसूचित जाती जमातीच्या मुलालाच ज्यावेळेस सवर्ण मुली असल्या त्यावेळेस त्या अनुसूचित जातीच्या मुलाला निर्घृण हत्या करण्यात आली। हे महाराष्ट्राचा इतिहास आहे। तर आमची अशी मागणी आहे की त्या सक्षम ताटेच्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, त्यांना कठोर कारवाई करण्यात यावी अशी भारतीय क्रांती दलाच्या वतीने मागणी आहे। माझं नाव शैलेंद्र मिसाळ, भारतीय क्रांती दल राष्ट्रीय अध्यक्ष।